नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपल्या शेतकरी मित्राच्या प्लॉटला आज 60 दिवस पूर्ण झाली आणि एकदम छान अशी कॅनपी प्लॉटची झाली. तुम्ही बघू शकता प्लॉटची कॅनपी एकदम जबरदस्त अशी कॅनपी झाली. एकही म्हणजे कुठलीही जागा शिल्लक नाही. प्लॉटची एकदम गुडघ्या इतकी गादी झाली. आणि आज साईज बघू शकता प्लॉटची साधारणपणे 4 किलो साईज झाली फळाची. साऊंड बी बघू शकता. मित्रांनो, अशी ही साईज जी 4 किलो झाली ते म्हणजे आपल्या प्लॉट अजून शेतकरी मित्राचा 75 दिवसात निघणार आहे. अजून प्लॉटला 15 दिवस टाइम आहे. आता शेतकरी मित्राचे 13-0-25 0-7-20 हे विद्राव्य खताचं अप्लिकेशन चालू होतं. आता आपल्याला अप्लिकेशन ही फुगवणीच करायचंय. त्यामध्ये आपल्याला ऑल ॲग्रोचं 0-37-37 प्लस ही ग्रेडचा वापर करायचा आहे. एकरी 5 किलो. आणि एक दिवस आपल्याला आता कॅनपी भरपूर असल्यामुळे आपल्याला ह्या प्लॉटमध्ये 52-34चा सुद्धा वापर करायचा आहे. तो 52-34चा वापर करत असताना आपण 52-34 हे एकरी 4 किलो देणार आहे. आणि ज्या वेळेस आपण 52-34चा वापर ऍप्लिकेशन करणार आहे, तर आपण शेतकरी मित्राला त्यामध्ये 2 किलो युरिया देणार आहे. म्हणजे 52-34 ज्या दिवशी सोडायचं त्या दिवशी आपल्याला 52-34 सोबत 2 किलो युरिया द्यायची. म्हणजे आपली फुगवण सुद्धा भरपूर राहणार आहे आणि कॅनपी बी टिकून राहणार आहे. एक दिवस 0-37-37 प्लस 5 किलो, एक दिवस गॅप देऊन 0-52-34 4 किलो आणि त्यामध्ये 2 किलो युरिया. ज्या शेतकरी मित्रांची प्लॉटची कॅनपी अशा पद्धतीने असेल त्या शेतकरी मित्रांनी हे 2 ऍप्लिकेशन निश्चितच करायचे आणि ज्यांची कमी असेल तर त्यांनी सुद्धा हे ऍप्लिकेशन करायचे. शेवटचे आता हे 10-12 दिवस जे राहिलेले याच्यामध्ये आपल्याला निश्चित साईज कडे जायचंय आणि त्यामध्ये आपल्याला एक कॅल्शियम नायट्रेट एकरी 5 किलो, बोरॉन 500 हे ऍप्लिकेशन सुद्धा आपल्याला 8 दिवसातून एकदा द्यायचंय. आणि त्यामध्ये आपल्याला गाईचं दूध हे 5 लिटर वापरायचंय कॅल्शियम बोरॉन मध्ये. निश्चित आपली फळाची शायनिंग, पावडर आणि साल आपली फळाची लूज झाल्यामुळे फुगवण बी भरपूर होणार आहे. 0-37-37 प्लस आणि 0-52-34 यांचे आलटून पालटून जर 2 ते 3 ऍप्लिकेशन आपण ह्या प्लॉट मध्ये देणार आहे आणि तुमचे सुद्धा प्लॉट ह्या स्टेजला असेल तर तुम्ही निश्चित 52-34चा बी वापर करा. निश्चित येणाऱ्या काळामध्ये साईज ही आपल्याला 5 किलो, 6 किलो, 7 किलो पाहायला भेटणार आहे. निश्चित आपलं जे 30 टनाचं टार्गेट आहे त्याच्यात आपण निश्चितच जवळ 100% जाणार आहे. शेतकरी मित्राला 30 टन अवरेज हे निश्चित भेटणार आहे आणि प्लॉटमध्ये भरपूर माल आहे आणि संख्या बी एकदम छान आहे आणि साईज बी भरपूर चांगली होऊ राहिली. अशा पद्धतीने येणार काळात वॉटर सोलेबल खतांचं मॅनेजमेंट करायचंय.